हॅलो. आई मी बोलतोय. गोडुलीला जरा फोन देतेस? गोडूली गेलीये बागेत. का रे? काय विशेष? अगं काही नाही. तिला सांगायचं होतं बॅग भरून ठेव आणि पुस्तकं जाऊ देत कपाटात. आज दुपारी पोहोचू आम्ही 4 वाजेपर्यंत. उद्या सकाळी 8च्या गाडीनं परत निघू. एवढी का रे घाई? 2 दिवस राहायचंच तरी. अगं आई पुन्हा येतो पुढच्या महिन्यात. बरं, गोडुलीनं त्रास नाही ना दिला तुला? नाही रे, अजिबात नाही. तुम्ही इतकी शिस्त लावलीये तिला. पण दिवसभर इतकी बडबड बडबड करते की आम्हीच तिच्याशी बोलून बोलून पार दमून जातो बघ. आता शिंग फुटायला लागलीत तिला. असं रे काय म्हणतोस? चौकस म्हण की. प्रत्येक गोष्टीत तिला कुतूहल असतं. आम्हीच निरुत्तर होतो रे तिच्या पुढे. का? काय म्हणत होती? अरे, काल हे पूजा करत होते तर ह्यांना म्हणते कशी, आजोबा, देवांना हळद कुंकू का लावता? आपण पुरुषांना लावतो का कधी हळद कुंकू? मग बाबांनी काय उत्तर दिलं? अरे, बाबांना उत्तर सुचलं नाही. त्यांचा आवाज ऐकू आला नाही, त्यावरून मी ओळखलं. मग मीच तिला काहीतरी निमित्त काढून स्वयंपाकघरात बोलावलं. बर, मग? अरे, नेमकी पूजेच्या वेळेला ती ह्यांना भंडावून सोडते बघ. प्रश्न विचारून, विचारून. मग मलाच ह्यांना सावरून घ्यावं लागतं. का? आणखी काय म्हणत होती गोडुली? अरे, परवा म्हणाली ह्यांना, "आजोबा, फुलं कशाला वाहता देवाला? तासाभरातच ती सुकून जातात की. त्यापेक्षा पाण्यात ठेवा ना देवासमोर." त्याला ती दिसली आणि वास आला की झालं. ह्यांनी नातीचा शब्द प्रमाण मानून लगेच ती फुलं एका ताटलीत पाणी घालून ठेवली. आणि खरं सांगते राजन, हं. सगळी फुलं आणि तुळशी दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजा करेपर्यंत छान टवटवीत राहिली होती. अगं, गोडुली तशीच आहे पहिल्यापासनं. स्वतः विचार करणारी. अरे, ह्यांना हे असलं सगळं शिकवायला गोडुलीच हवी बघ. गोडुलीची बडबड सुरू झाली, की ह्यांची आरती सुद्धा मध्येच थांबते. घंटा सुद्धा थांबते वाजायची आणि दोघांच्या गप्पा सुरू. म्हणजे आमचे कडक बाबा, आजोबा म्हणून एवढे प्रेमळ? तर त्यांच्या पूजेच्या वेळेला मी बारीक आवाजात लावलेली विविध भारती खपत नाही ह्यांना. लगेच पूजा थांबवून रेडिओ बंद कर आधी, म्हणून मला तंबी देतात. आई, बाबांना शुभलक्ष्मींचं भज गोविंदम चालेल. पण तुझं ते हम तुम एक कमरे में बंद है कसं चालेल? शंकराला आणि गणपतीला? वा रे, बराच आहेस की. शंकरानं हमतुम म्हटलं तर पार्वतीनं कैलासाच्या शिखरावरून आजा सनम मधुर चांदनी में हम म्हटलं. हे बघायला मी काय हजर नव्हते तिथे. आई, तू शंकर पार्वतीला एकदम राज कपूर आणि नर्गिसच बनवलंस की. बरं, गोडुलीला सांग माझा निरोप. बॅगेत कपडे वगैरे भरून ठेव आणि पुस्तकं लगेच कपाटात जाऊ दे म्हणाव. भारी शिस्त लावली आहेस रे पोरीला आत्तापासूनच. पण तिच्या कुतूहलाला मात्र आवर घालू नकोस हं अजिबात. परवा म्हणत होती मला, कसली इथल्या देवांची नावं, भांग्या मारुती आणि बिजवर विष्णू. बिजवर म्हणजे काय आजी? आई मलाच माहित नाही बिजवर विष्णू. असं काय ग ते नाव? अरे, त्या देवळातली लक्ष्मीची मूर्ती भंगली. हं. मग लोकांनी नवी मूर्ती आणून पुन्हा त्यांचं लग्न लावलं. म्हणून तो बिजवर. हे सांगितल्यावर ही बहाद्दरीण म्हणते कशी, "अय्या, म्हणजे मेखलाच्या बाबांसारखंच की." ही मेखला कोण रे? अगं वर्गात आहे तिच्या. तिची आई बिचारी ॲक्सिडेंटमध्ये गेली. मग तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं. अरे रे, बिचारी मेखला. अगं पण तेव्हापासूनच गोडुलीला प्रश्न पडायला लागलाय, की देव खरोखरच आहे की नाही? आपण देवाला निर्माण केलंय की देवानं आपल्याला? कारण आपल्यासारखेच देव जन्मतात, त्यांची लग्न होतात आणि आपल्यासारखेच ते भांडतात आणि लढाया सुद्धा करतात. खरंय की रे ती म्हणते ते. आपले शंकर आणि पार्वती काय कमी भांडखोर? आणि आमच्या कोल्हापूरची अंबाबाई, ती पण बालाजीवर रुसूनच आली ना वेगळी राहायला.
आणि देव आणि देवी ही अविवाहित राहिल्याची उदाहरणं आहेतच की. कार्तिकेय आणि कन्याकुमारी. आणि रामानं सीतेला टाकून दिलं ते मी कोणत्या तोंडानं गोडुलीला सांगणार? तू काय तिला सांगू नकोस. तिला रामायणातल्या गोष्टी वाचून ठाऊक आहेतच की. शिवाय वाचलेल्या गोष्टींवर ती विचार करत असते स्वतः. हा, अरे परवा गंमतच झाली बघ. काय? पूजा करता करता मध्येच यांची घंटा थांबली. तेव्हा म्हटलं गोडुलीच्या प्रश्नामुळे यांची काहीतरी पंचायत झाली असणार. तेव्हा मी गोडुलीला स्वयंपाकघरात बोलावून घेतलं, नैवेद्याच्या शिऱ्याची वाटी घेऊन जायला. तर तिनं हळूच वाटीतला शिरा तोंडात टाकला. मी चांगलीच रागावले तिला. तर मला म्हणते कशी, आजी शबरीनं नाही का बोरं चाखून पाहिली रामाला देण्यापूर्वी, तशी मी शिऱ्याची चव पाहिली. त्याशिवाय तो गोड झालाय की नाही हे कसं कळणार? आता बोल. अगं प्रत्येक गोष्टीत तिचं लॉजिक तयारच असतं. ती आणि मेघला अभ्यास करतात ना, तेव्हा मीही तिथेच पुस्तक वाचायचं सोंग करत बसतो आणि त्यांच्या गप्पा ऐकत असतो. असं काय? बराच आहेस की. मेघला विचारत होती गोडुलीला, हे इतके धर्म आणि प्रत्येक धर्मातल्या संतांची शिकवण लक्षात ठेवून परीक्षेत लिहायची म्हणजे नुसता वैताग. तर आई, गोडुलीनं काय सांगितलं असेल त्यावर? काय सांगितलं? म्हणाली, सगळी शिकवण सगळ्यांची इथून तिथून सारखीच, म्हणून आपण एकच वाक्य 2 प्रकारे लिहायचं. भगवान बुद्ध म्हणाले, हिंसा करू नका, तर भगवान महावीर म्हणाले, अहिंसा पाळा. पोरगी हुशार आहे. खरं सांगू का राजन, हं. मलाही हा प्रश्न पडतोच रे. अरे मलाच काय, कोणाही विचारी माणसाला वाटणारच ना की देव असता तर देवळातून देवाचीच मूर्ती का चोरीला गेली. कोविडमुळे, सुनामीमुळे लाखो लोक का मेले आणि हिटलरनं लाखो ज्यू लोकांना गॅस चेंबर मध्ये जाळून टाकलं, तेव्हा कुठे होता तो देव? गोडुली म्हणालीच मला एकदा की देव आहे तर त्यानं मग मेखलाच्या आईला का नाही वाचवलं? आई, तुला आश्चर्य वाटेल. एकदा गोडुलीच मेखलाला सांगत होती तिनं वाचलेली गोष्ट. एका शेतकऱ्याला शेतात एक छान गोल दगड सापडला. त्यानं तो एका झाडाखाली ठेवला आणि तो आणखी छान दिसावा म्हणून एक गवताचं फूल त्यावर ठेवलं. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर येणाऱ्या जाणाऱ्यांनी आणखी 10 फुलं त्यावर वाहिलेली होती. शिवाय एक उदबत्तीही लावून ठेवली होती कोणीतरी. तर गोडुली अगदी ठासून सांगत होती मेखलाला की देव माणसानेच निर्माण केलाय. आई, पुढची गंमत तर ऐक. गोडुली म्हणाली मेखलाला, अगं आपली ट्रिप गेली होती ना कास पठाराला, तिथे नव्हतं काय टेकडाई मंदिर? टेकडीवरच्या जंगलाची भीती वाटू नये म्हणून माणसांनी जी नवी देवी निर्माण केली म्हणून. आता बोल. आता गोडुलीकडूनच आपण शिकायचं बर का विचार करायला. नाहीतरी आपल्या तुकोबानेच सांगून ठेवलंय ना, आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. अगं पण या गोडुलीला कसं सांगणार हे? मी तर तिला रामरक्षा म्हणायला शिकवणार आहे आता. शिकव. रामरक्षाच काय, इतरही संस्कृत स्तोत्र मोठ्यांनी म्हणायला लाव तिला, म्हणजे वाणी शुद्ध होईल तिची. बाकीचं सगळं तिचं तिला शोधून काढ म्हणावं जरा मोठी झाल्यावर. हो, आता तिला एवढंच सांगतो, देव असो वा नसो, पहिला नंबर तो काय आणून देणार नाहीये. तो तिचा तिलाच मिळवायचा आहे. कसं बोललास? बरं थांबू आता राजन. गोडुलीसाठी मुगाचे लाडू करायचेत मला. वा ग, आणि मला नाही तरी पण तुला माझ्यापेक्षा हल्ली गोडुलीच जास्त प्रिय आहे म्हणा. तुझे लाडू तर मी रात्रीच करून ठेवलेत. कोणते, रव्याचे की बेसनाचे? नाही नाही, अगदी नवे, धम्मक लाडू. ठीक आहे, धम्मक तर धम्मक, पण आता ते मी पुढच्या वर्षीच खाणार हा.